नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. दिनांक 8 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय प्रस्तुत केला आणि त्याद्वारे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या 20 लाख मुलींना त्यांचा शैक्षणिक खर्च पूर्णपणे नील झालेला आहे, पूर्णपणे शून्यावरती आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 12वी नंतर शिक्षण घेऊ पाहणाऱ्या असंख्य मुली आहेत. त्यांना अभियांत्रिकी असेल किंवा फार्मसी असेल किंवा मेडिकल असेल, नर्सिंग असेल, अशा पद्धतीचे 682 कोर्सेस याकरिता त्यांचा शैक्षणिक खर्च पूर्णपणे शून्य झालेला आहे. महाराष्ट्र शासनाला दरवर्षी जवळपास 1800 कोटीचा खर्च याकरिता होणार आहे. मात्र या माध्यमातून मुलींना जे उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्याकरिता एक चांगली पाऊलवाट प्राप्त होणार आहे. खरं तर पूर्वीच्या काळामध्ये म्हण प्रचलित होती की ज्या घरातील मुलगी शिकली त्या घराची प्रगती झाली. ज्या घरातल्या मुलीला शैक्षणिक खर्च न पेलवता आल्यामुळे असेल किंवा विवाहाच्या कारणामुळे असेल, शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्यांना आता ह्या समस्यांना तोंड द्यायची अजिबात आवश्यकता नाही. शासन त्यांचा संपूर्ण खर्च उचलणार आहे आणि त्यांना उच्च शिक्षण देखील घेता येणार आहे. जवळपास 200-250 वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये अक्षराचा पहिला कित्ता गिरवला आणि आज मुलींना त्यांचा शैक्षणिक खर्च नील झाल्यामुळे पुढची स्वप्न देखील पादाक्रांत करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो GR देखील पाहूया आणि GR मधले बारकावे समजून घेऊया. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 जुलै 2024 रोजी प्रस्तुत केलेला GR आपण या ठिकाणी बघतोय. GRच्या टायटलमध्ये आपल्याला स्पष्टपणे नमूद केले दिसून येत आहे की EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन, ACBC अर्थातच मराठा आरक्षण आणि OBC इतर मागासवर्गीय या संवर्गामध्ये ज्या मुली आहेत त्या मुलींकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींकरिता हा प्रस्तुत GR आहे, ज्याच्यामध्ये 100% लाभ त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. खरं तर ह्यामागची प्रस्तावना ह्या ठिकाणी दिलेली असून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय अशा प्रकारच्या विभागांमध्ये ऑलरेडी 50%चा लाभांश, 50%ची सूट ऑलरेडी देण्यात येतच होती, ती आता वाढवून 100% करण्यात आलेली आहे. याचं कारण देखील त्यांनी असं नमूद केलेलं आहे की मुलींना जेव्हा ते उच्च शिक्षण घ्यायला जात असतात तेव्हा विवाहाचं कारण असेल किंवा त्यांच्या पालकांची आर्थिक कुवत तेवढी नाही आहे अशी कारणं असेल, अशा कारणामुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावं लागतं आणि त्याला कुठेतरी अटकाव बसावा याकरिता हा GR शासनाने काढलेला आहे. या अंतर्गत शासकीय महाविद्यालये असतील किंवा शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये असतील, अंशतः अनुदानित महाविद्यालये असतील किंवा कायम विनानुदानित महाविद्यालये असतील, ज्याच्यामध्ये स्वयं अर्थसहाय्यित आणि स्वयंचलित महाविद्यालये ही देखील येतात, या साऱ्यांमध्ये मुलींना ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशांना ह्या सवलतीचा लाभ होणार आहे आणि त्यांना ₹0 कुठलाही खर्च न देता पूर्ण उच्च शिक्षण घेता येणार आहे. कुठल्या विभागामध्ये त्यांना हा लाभ होणार आहे तर बघा, उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये असेल DMER, कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, दुग्ध व्यवसाय विकास असेल, मत्स्य व्यवसाय असेल, अशा ठिकाणी सध्या जे 50%चा लाभ प्राप्त होतो आहे त्या ठिकाणी आता 100%चा लाभ देता येणार आहे. त्यांना ₹1 देखील शुल्क त्या ठिकाणी भरायची आवश्यकता नाही आणि 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये हा लाभ त्यांना मिळणार आहे. 100% सवलत ही 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींनाच मिळणार आहे. त्याकरिता सेतूमधून उत्पन्न प्रमाणपत्र असेल किंवा प्रगत संवर्गात न मोडले बाबतचे प्रमाणपत्र, याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असं देखील म्हणतात, ते आपल्याला फॉर्मसोबत जमा करावे लागणार आहे, ह्याची नोंद घ्यावी. EWSमध्ये जे आरक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्याकरिता देखील त्यांनी सेपरेट असं माहितीपत्रक दिलेलं आहे. या ठिकाणी EWSमध्ये आरक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुदेय करण्याकरिता EWS प्रमाणपत्राऐवजी एक दोन्ही पालकांच्या एकत्रित उत्पन्नावर आधारित असं उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येणार आहे. आणि जे विद्यार्थी नोकरी करत आहेत त्यांच्या आईवडिलांसोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न देखील प्रमाणपत्रासाठी विचारित घेतलं जाणार आहे. ही एक खूप मोठी सवलत या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि EWSमधून जे विद्यार्थिनी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत त्यांना पहिल्या वर्षानंतर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हा लाभ भेटणार आहे आणि फक्त पहिल्याच वर्षी त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज आहे, पुढे उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही. सो अशा रीतीने ही तरतूद शासनाने केलेली आहे. आणि शेवटच्या तरतुदीमध्ये अनाथ मुलं जे असतात, अनाथ मुले आणि मुली यांना देखील ह्या सवलतीचा लाभ व्हावा यासाठी शासनाने ही सवलत त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि अशा रीतीने आपण हा संपूर्ण GRचं वाचन या ठिकाणी केलं आहे. या GRच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या 20 लाख विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 0% कुठल्याही रक्कम खर्च करायची आवश्यकता नाही आहे.
याकरिता 682 कोर्सेस शासनाने ह्यामध्ये अंतर्भूत केलेले आहे, ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल, नर्सिंग असेल, BSc असेल, BA BCom सगळ्या प्रकारच्या कोर्सेसना शासनाने ₹0 एवढंच शुल्क ठेवलेलं आहे आणि याकरिता शासनाला जवळपास 1800 कोटींचा बोजा पडणार आहे. सो आज या व्हिडिओतून आपण हा जो क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्याची माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि प्रत्येक गरजू विद्यार्थिनीपर्यंत आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. धन्यवाद.